की मी नौका नाही आहे. 20 वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये मी सक्रिय आहे. या प्रभागात कामं केलेले आहेत. मंगळवारचा बाजार मी स्वतः या प्रभागात क्रमांक 3 मध्ये मी सुरू केलेला आहे. त्याचा फार चांगला आम्हाला इम्पॅक्ट मिळत आहे. त्यासाठी असं बाहेरचं कुणीतरी येऊन काहीतरी भूलतापा देत असेल, पैशाचं आमिष दाखवत असेल, तर या ठिकाणी ही जनता सुज्ञान आहे. या प्रभागातले 2 उमेदवार यांना बाईट देण्यासाठी वेळ नाहीये. ते म्हणतायत की आम्हाला बोलता येत नाहीये. ते कसं प्रतिनिधित्व करतील हे प्रश्नचिन्ह उभं होत आहे. आम्ही या ठिकाणचे भूमिपुत्र आहेत आणि कुणीतरी 4 महिन्यामध्ये येतो, बॅनरबाजी पोस्टरबाजी करतो आणि पोस्टरबाजी करून मी इथला काहीतरी असे आवाहन आणतो की मी खूप काही काम केलेलं आहे आणि ते बोलताना वारंवार बोलत आहेत की मी 4 महिन्यापासून काम करत आहे, 6 महिन्यापासून काम करत आहे. समाजसेवेची व्याख्या ही काय 4 महिने 6 महिन्याची अशी होत नाही. नांदेड महानगरपालिका सध्या सुरू आहे, त्याची निवडणूक सुरू आहे. मी आहे प्रभाग क्रमांक 3 मध्ये आणि माझ्यासोबत आहे शिंदे सेनेचे पॅनल. आपला प्रभाग खूप चर्चेत गाजलेला आहे. आपली उमेदवारीच्या संदर्भात खूप चर्चा होत होती. राजकीय तापमान वाढलेलं आहे आपल्या उमेदवारीच्या संदर्भात, काय सांगाल? मुळात या विषय राजकारण एवढा करण्याचा विषयच नाही आहे. कारण कसं आहे पहा की मी नौका नाही आहे. 20 वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये मी सक्रिय आहे. मागच्या 2017च्या टर्ममध्ये माझी आई जे की आताची उमेदवार आहे, हे मागील 2017चं इलेक्शन पण असंच होतं. त्यावेळेसचे जिल्हा प्रमुख मोठे नेते माझ्या विरोधात होते. त्यावेळेस देखील मी 1300 मतांनी त्यांचा पराभव केलेला आहे. आणि करंटच्या नगरसेवक आहेत, स्थानिकचे नगरसेवक आहेत. जे सांगवी प्रभाग आहे तो कोकाटे सांगवी म्हणजे आमच्या आडनावानं ओळखला जातो. आम्ही या ठिकाणचे भूमिपुत्र आहेत आणि कुणीतरी 4 महिन्यामध्ये येतो, बॅनरबाजी पोस्टरबाजी करतो आणि पोस्टरबाजी करून मी इथला काहीतरी असे आवाहन आणतो की मी खूप काही काम केलेलं आहे आणि ते बोलताना वारंवार बोलत आहेत की मी 4 महिन्यापासून काम करत आहे, 6 महिन्यापासून काम करत आहे. समाजसेवेची व्याख्या ही काय 4 महिने 6 महिन्याची अशी होत नाही. तर त्यांनी थोडंसं आत्मपरीक्षण करावं. नागरिक या ठिकाणची सुज्ञान आहे. त्यांना माहीत आहे की काम करणारे कोण आहेत, स्थानिकचे कोण आहेत. आम्ही आज प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये त्यांच्या सोबत आहोत आणि या ठिकाणी नेहमी वास्तव्यात राहिलेले आहोत. आमच्या पिढ्यानपिढ्या या ठिकाणी वास्तव्यात राहिलेल्या आहेत. त्यासाठी असं बाहेरचं कुणीतरी येऊन काहीतरी भूलतापा देत असेल, पैशाचं आमिष दाखवत असेल, तर या ठिकाणी ही जनता सुज्ञान आहे. ही जनता शिवफुले शाहू आंबेडकर विचाराची आहे. यांचा लोकशाहीवर विश्वास आहे. त्यामुळे येणाऱ्या याच्यामध्ये हे हवा होत असते. थोडेजण जर काही चर्चा करत असतील, काही या ठिकाणी बाहेरची मंडळी येऊन या ठिकाणी मतदान मागण्याचा प्रयत्न करत आहेत, तर मला त्यांना सांगायचं आहे की आपण आपलं काम सांगावं व त्यानंतर लोकांना मतदान मागावं. शिवसेना संपर्क प्रमुख आले, त्यांच्यासमोर आपल्या कार्यकर्त्यांचं गोंधळ झालं. त्या टायमिंगला आमदार बालाजी कल्याणकर यांनी ते सांभाळण्याचा प्रयत्न केला. काय सांगाल? खरं पाहता मी देखील त्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांना तंबी दिलेली आहे की असं आपण या ठिकाणी गोंधळ घालणं उचित नाही. वातावरण चांगलं आहे. आमचे हेमंत पाटील देखील आमचे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत. तर त्यांना जे प्रकार झालेला आहे त्या मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. परंतु असं आहे की काही गोष्टी कार्यकर्ते आहेत. मतदानाचं आमची निवडणूक जरी कार्यकर्त्याची छोटी निवडणूक असेल, तर जे सोबतचा मित्रपरिवार आहे, जे कार्यकर्ते आहेत, हा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे त्यांच्या भावना अनावर होऊन जो काही प्रकार झाला तो चुकीचा होता व त्यासाठी मी त्यांना पण तंबी दिलेली आहे. यापुढे आमचे कार्यकर्ते संयमानं वागतील व आमचं पूर्ण लक्ष आमच्या निवडणुकीवर असणार आहे. आपण सुद्धा माजी नगरसेवक आहात. आपल्याकडे या प्रभागाच्या विकासाच्या संदर्भात काय प्रश्न आहेत? हा प्रभाग जो आहे याचा क्षेत्रफळ अतिशय मोठा आहे. त्यामुळे आम्ही या प्रभागासाठी आमचा एक ब्लूप्रिंट तयार केलेला आहे आणि योगायोगाने आमचे जे नेते आहेत, नगरविकास मंत्री आहेत एकनाथभाई शिंदे, त्यांच्याकडे आम्ही हा सगळा ब्लूप्रिंट देणार आहोत आणि आम्ही या प्रभागाचा निश्चितपणे चांगल्या प्रकारे विकास करणार आहोत. काय वाटते, या प्रभागातून शिंदे शिवसेनेचे नगरसेवक निवडून येतील का? आमचे पॅनलमधले 4ही उमेदवार हे चांगल्या फरकाने निवडून येतील याची मला पूर्णपणे खात्री आहे. कारण जे आमच्या सोबतचा पक्ष आहे प्रतिस्पर्धी, त्याच्याकडे कोणतेही धोरण नाही आहे. मागच्या निवडणुकीमध्ये त्यांचे परफॉर्मन्स अतिशय वाईट आहे. त्यामुळे ते फक्त सत्तेमध्ये आमचे मुख्यमंत्री आहेत हे एकच एजेंडा घेऊन ते फिरत आहेत. परंतु लोकांना सुद्धा माहिती आहे लाडकी बहीणसारखी योजना ही उपमुख्यमंत्री साहेबांनी सुरू केलेली आहे. त्याचासुद्धा अतिशय चांगला इम्पॅक्ट आमच्या निवडणुकीवर आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की आम्ही या प्रभागात कामं केलेली आहेत. मंगळवारचा बाजार मी स्वतः या प्रभागात क्रमांक 3 मध्ये मी सुरू केलेला आहे. त्याचा फार चांगला आम्हाला इम्पॅक्ट मिळत आहे. या प्रभागातले 2 उमेदवार यांना बाईट देण्यासाठी वेळ नाहीये. ते म्हणतायत की आम्हाला बोलता येत नाहीये. ते कसं प्रतिनिधित्व करतील हे प्रश्नचिन्ह उभं होत आहे. बघणं महत्त्व ठरणार आहे की शिंदे शिवसेनेकडून यांना जनता किती साथ देईल आणि 16 तारखेला यांचा निकाल काय येईल.